सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। रोहित पवार यांचा अजित पवार गटाच्या नेत्यांना इशारा। रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलगा रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नाला आपण उपस्थित होता का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे। जर उपस्थित होता तर त्या लग्नात इतर कोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे होते याची माहिती जनतेसमोर द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे। प्रफुल्ल पटेल जी, माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल, ते आपण लोकांना सांगावं। तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या। उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे। महाराष्ट्राला भरभरून मिळेल तेव्हा विदर्भ कसा मागे राहील, अनेक गोष्टी असतील, पण विदर्भासाठी सगळ्या मोठा गेमचेंजर प्रकल्प हा वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रकल्प आहे। आजपर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे। त्याला प्रशासकीय मान्यता देऊन अर्थसंकल्पात घोषणा केलेली आहे। त्यामुळे विदर्भाचे चित्र पूर्ण बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते पत्रकारांशी बोलत होते। अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे। ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत। या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणी म्हणते की राष्ट्रीयकृत बँकांची होणार नाही, कोणी म्हणते की जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणते अमुक एका सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणते त्याची होणार नाही। परंतु आम्ही 2 लाखांपर्यंत कोणतीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणीही दिलेले पीककर्ज हे आम्ही माफ करणार आहोत। आमचा प्रयत्न हा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे, याकरिता आमचे काम सुरू आहे। आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे अर्थसंकल्पात ती आली असल्यामुळे पुढील कार्यवाही सुरू होईल। कमिटी यावर काम करत आहे, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी सांगेल। एवढेच सांगतो की जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले। दरम्यान माजी माध्यमांना विनंती आहे की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण तयार करू नये। जी काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळत आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे। विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार असे सांगून नागरिकांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण करणे हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही। हेच केंद्र सरकारनेही स्पष्टपणे सांगितले आहे। भाजपच्या काँग्रेसला पुन्हा एकदा दणका। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थित पार पडला। यावेळी माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील, विशाल सवडतकर, प्रदीप सवडतकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। राज्यात तापमानात मोठी वाढ होणार। राज्यांमधील तापमानात वाढ होताना दिसत आहे। उत्तर आणि मध्य भारतातील बहुतेक भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढले असल्याचे दिसत आहे। निरभ्र आकाश आणि बहुतेक राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ नसल्याने मार्चमध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे। उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान वेगाने वाढत आहे। पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत।
गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात उष्णता वाढली आहे. राजस्थानमधील जैसलमेर आणि जोधपूर या वाळवंटी भागात तापमान 40°C पोहोचू शकते. तसेच गेल्या 24 तासांत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात कमाल तापमान 37 ते 41°C तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती येथे 40.8°C कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. उत्तर भारतातील हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानमध्ये तापमान सामान्यपेक्षा 3 ते 7° जास्त नोंदवण्यात आले आहे. उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, गुजरात, कोकण आणि गोवा येथे सामान्यपेक्षा 2 ते 5° जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे. आगामी काळात या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार याचा मोठा दावा. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या अपघाताची चौकशी सध्या विविध यंत्रणांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला तरी संपूर्ण आणि अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे. विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता आला आहे, मात्र संपूर्ण अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे अंतिम अहवाल आल्यानंतरच या विषयावर अधिक सविस्तर बोलता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या राज्यसभेवरील निवडीबाबतही सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवारांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, राज्यसभा हे देशातील वरिष्ठ आणि अनुभवी सदस्यांचे सभागृह आहे. राज्यसभा हे उच्च आणि अनुभवी लोकांचे सभागृह आहे. त्यामुळे तिथे काम करताना सर्वप्रथम सभागृहाची कार्यपद्धती, नियम आणि परंपरा समजून घेणे महत्त्वाचे असते. पार्थ पवार हे या सर्व गोष्टी शिकून घेतील आणि नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी बातमी. शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्या आणि पार्थ पवारांचे पुनर्वसन करा, असा प्रस्ताव शरदचंद्र पवार पक्षाच्या एका बड्या नेत्याने अजित पवार गटासमोर ठेवला होता. मात्र, या प्रस्तावावर दुसऱ्या बाजूने कोणतेही उत्तर न आल्याने अखेर विलिनीकरणाची ही शेवटची संधीही हुकली असल्याचा मोठा गौप्यस्फोट शरदचंद्र पवार पक्षाच्या मोठ्या नेत्याने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू होत्या. शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने हा प्रस्ताव मांडला होता की, शरद पवार यांना संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून 6 वर्षांसाठी राज्यसभेवर पाठवावे आणि त्या बदल्यात सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करावे. या प्रस्तावामागे असा तर्क होता की, जर शरद पवार मवियाकडून निवडून गेले, तर विलिनीकरणाचे सर्व कायदेशीर आणि राजकीय मार्ग कायमचे बंद होतील. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, असा संदेश अजित पवार गटाला देण्यात आला होता. हा प्रस्ताव अत्यंत गोपनीय पद्धतीने दोन्ही गटांमधील प्रमुख नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. मात्र, अजित पवार गटाकडून या प्रस्तावावर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही किंवा कोणतेही उत्तर आले नाही. विलिनीकरणाचा हा शेवटचा धागाही तुटल्याचे लक्षात येताच, अखेर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, आता ही निवडणूक बिनविरोध होत असल्याने पवारांच्या राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची आशा मात्र धुळीस मिळाली आहे.